आज आपण मस्तपैकी 3 ते 4 महिने टिकणारा आयुर्वेदिक चहाचा मसाला कसा करायचा ते बघणार आहोत. चहा तर आपण रोजच पितो. कधी काय तर रोजच आपण अद्रकाचा वापर करतो. कधी वाटले की खोकला आला आहे तेव्हा आपण सुंठाचा वापर करतो, लवंगा वापरतो आणि कधी जर पुन्हा चेंज म्हणून जर आपल्याला वाटलं तर सुगंधित चहा पिण्याची जर इच्छा होते तेव्हा आपण वेलची देखील वापरतो. तर आपण आज आयुर्वेदिक असा चहाचा मसाला करणार आहोत व त्या मसाल्याचा वापर चहा बनवत असताना केव्हा करणार आहोत ते पण बघणार आहोत. चला तर मग आता इथे आणि आपला चहा कधी पानचट होतो, कधी पातळ होतो, तर आपल्याला योग्य प्रमाण घेऊन कसा तयार करायचा आहे आज आपण ते बघणार आहोत. तर चला आता इथे मी काही मसाले घेतलेले आहेत. जसं आता दालचिनी घेतलेली आहे. दालचिनी ही सुगंधी मसाला आहे. रक्तातील साखर नियंत्रित करणे, त्याच्यानंतर वजन कमी करणे, त्याच्यानंतर पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते व त्वचेला देखील आपल्याला फायदेशीर आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं वेलची आणि इथे लवंग आणि मिरे घेतलेले आहे. ते पण अगदी खोकल्यासाठी खूपच उपयुक्त आहे. त्याच्यानंतर बडीशेप घेतलेली आहे. त्याच्यानंतर जायफळ घेतलेलं आहे, सुंठ घेतलेलं आहे. आता जायफळ घेतलं ना तर मस्तपैकी छान आपल्याला गाढ झोप लागते. हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याच्यानंतर आपले सुगंधित म्हणून आपल्याला इथे छोटी वेलची आणि मोठी वेलची घेतलेली आहे. तर आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित छान अगदी भाजून घ्यायचे आहे. इथे मी आधी सुंठाचे तुकडे करून घेणार आहे आणि जायफळाचे देखील तुकडे करून घेणार आहे. आणि आता हे आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे. तर सगळ्यात आपल्याला आधी ना छोटी वेलची आणि मोठी वेलची जी ती भाजून घ्यायची आहे. कारण त्याचे जे सालं आहेत ना ते आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करायला त्रास होईल. ते ग्राइंड होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते आधी अगदी मिनिटभराचा फक्त आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता हे सगळे व्यवस्थित मी घेते आहे. वेलची कशी पित्त शामक आहे, त्याच्यानंतर सुगंधी आहे आणि अत्यंत गुणकारी आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे वेलचीचा वापर करायचा. आता हे सगळं भाजून होतंय. त्यानंतर आपल्याला हे बाकीचे जे मसाले आहेत त्यामध्ये पण टाकून आपल्याला हे अगदी मिनिटभरासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहे. असं जर आपण भाजलं ना तर आपला हा जो मसाला आहे ना 3 ते 4 महिने टिकण्यास मदत होते. जर आपण हे जर भाजलं नाही, असं कच्चच जर वाटलं ना तर मात्र आपला मसाला टिकणार नाही. त्यात ओलावा येऊन आहे ना ते खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे आणि भाजल्याने काय होतं ना की त्याच्यातलं जे तेल आहे ना ते रिलीज होतं आणि खूपच सुंदर अगदी सुगंधित असा वास येतो आणि आपला चहा देखील खूप छान लागतो. तर आता हे सगळं अगदी मिनिटभरासाठी आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे. बघा आता हे सगळं भाजून झालेलं आहे. तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेत आहे आणि गार करायला ठेवते आहे. चला आता हे गार होतंय तोपर्यंत आपण आता चहा कसा बनवायचा. तर इथे मी गॅसवर एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 कपभर पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी उकळायला लागलं ना की नेहमी सारखंच आपल्याला हे अद्रक आहे ना, एक तर तुम्ही किसून वापरू शकता किंवा हे ठेचून वापरू शकता. तर मग मी हे असं थोडंसं ठेचून वापरते. ठेचून वापरलं ना की त्यामध्ये अर्क जास्त उतरतो. त्याच्यापेक्षा म्हणजे ठेचून वापरलेलं छान. आणि अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 1/2 कप तरी पाणी घेतलेलं आहे. छान अगदी पाण्याला उकळी आली पाहिजे आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये अद्रक घालून घ्यायचं आहे आणि छान अगदी उकळून घ्यायचं आहे. म्हणजे अद्रकाचा जो अर्क आहे ना तो पाण्यामध्ये उतरेल आपला. आता हे होतंय तोपर्यंत आता इथे मसाले जे आहेत ते आपले ते देखील गार झालेले आहे. आता मी हे एका मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहे आणि आपल्याला हे अगदी बारीक करायचं नाही, अगदी ओबडधोबडच पण हे छान अगदी वाटून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेत आहे. बघा किती छान अगदी मस्त आपली ही पावडर तयार झालेली आहे. आपल्याला खूप बारीक करायची नाही, फाईन पावडर करायची नाही. बघा आता हा जो चहाचा मसाला आहे ना एकदम आपल्याला छान अगदी काचेच्या एका छोट्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा आहे. काचेच्या बॉटलमध्ये ठेवलं म्हणजे ना खराब पण होत नाही. बघा आता छान उकळी आलेली आहे आणि अद्रकाचा पण अर्क उतरलेला आहे. आता यामध्ये मी इथे 1 चमचा चहा पावडर घालून घेणार आहे. तुमच्याकडे जी पण चहा पावडर असेल ती तुम्ही घाला आणि तुम्हाला तुम्ही जितकी घालता तितकी घाला. तर 1/4 कपाप्रमाणे मी इथे एक मोठा चमचा भरून मी चहा पावडर घातलेली आहे आणि अगदी मिनिट 2 मिनिट आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा अर्क अगदी चहा पावडरचा आपल्या ह्या पाण्यामध्ये उतरेल. त्यानंतर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे साखर घालून घ्यायची आहे. बघा इथे मी 2 ते 3 चमचे साखर घालून घेतलेली आहे. सफिशियंट आहे, म्हणजे खूप गोड पण नाही आणि खूप असा फिक्का पण होत नाही. त्यानंतर मात्र आपल्याला अगदी मिनिटभरासाठी पुन्हा हे उकळून घ्यायचं आहे. असं उकळून घेतल्यानंतर साखर पण छान लगेच अशी विरघळते. बघा एकदम छान अगदी मस्त. आता हे सगळे छान अगदी उकळून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप दूध घालून घेणार आहे. बघा कलर किती सुंदर आलेला आहे ना. अजून चहा उकळल्यानंतर तर अजून खूप सुंदर कलर येणार आहे बघा.
असं चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे. छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्या चहाला. 2 ते 3 मिनिटांनंतर उकळी आली बघा, किती सुंदर दिसतोय आपला चहा. कलर पण किती सुरेख आलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्वादिष्ट रसोई बाई सुनीता ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. चला तर बघा, इथे आपला छान मस्त असा चहा झालेला आहे, उकळलेला आहे. आणि आता ह्यावेळेस मात्र आपल्याला जो आपण मसाला तयार केलेला आहे, इथे मी 1 चमचा घालून घेत आहे आणि मग अगदी फक्त मिनिटभरासाठी आपल्याला उकळून घ्यायचा आहे. कारण जेव्हा जास्त चहा उकळतो ना, तेव्हा तो कडवट लागतो. त्याच्यामुळे आपल्याला, आणि बघा आता इथे छान मस्त आपला चहा तयार झालेला आहे. आता इथे मी गाळून घेणार आहे. एकदम मस्त झालाय बरं का चहा. तर ह्या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा. प्रत्येक वेळेस तुमचा चहा असाच एकदम छान, अगदी सुंदर आणि जेवढा घट्ट पाहिजे तेवढा घट्ट होणार आहे आणि एकदम सुगंधी मस्त आयुर्वेदिक चहा आपला तयार आहे. चला तर मग.